मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ। मुंबई आणि महानगरामध्ये आता सीएनजी 86 रुपये किलो, पीएनजी मध्येही 50 पैशांची वाढ। मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यात विखे पाटलांना अपयश। जरांगेंचं आज सकाळी 10 वाजल्यापासून भर उन्हात उपोषण। सातारा गॅझेटचा जीआर लागू करण्याची लेखी हमी द्या अशी जरांगेंची मागणी। माजी राज्यमंत्री आणि पवार गटाचे शिलेदार प्राजक्त तनपुरे यांचा आज भाजपत प्रवेश। अहिल्यानगरच्या विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याचीही शक्यता। राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माघार घेतली होती। पुण्यातील विषारी दारूकांडातील मृतांची संख्या 18वर। दारूकांड प्रकरणाचा तपास सीआयडीकडे। 3 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। अटक केलेल्या 8 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी। कर्नाटकात डीके शिवकुमार यांची आज मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची शक्यता। विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मजबूत नव्हता म्हणून देशाची फाळणी झाली। संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचं मत। आता कधीच देशाची फाळणी होणार नाही असाही विश्वास। होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी अमेरिका हटवणार। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। होर्मुझ खुलं करून आण्विक मुद्द्यांवरती इराणशी चर्चा करणार असल्याचीही घोषणा। पुण्यातील एनडीएच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ। लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदींची उपस्थिती। एअर शोचंही आयोजन। गुजरात टायटन्सचा अंतिम फेरीत प्रवेश। गिलच्या शतकापुढे वैभवच्या 96 धावा फुटल्या। 215 धावांचं आव्हान 7 गडी आणि 8 चेंडू राखून पार केलं। ऋषभ पंतचा लखनौच्या कर्णधारपदाचा राजीनामा। हार्दिक पांड्यालाही मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडावं लागण्याची शक्यता। जसप्रीत बुमराहकडे नेतृत्वाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।